विषारी दारूनं 18 जणांचा बळी घेतला। 18 जणांचा। आता उत्पादन शुल्क विभागाचे वराती मागून घोडे धावू लागले। अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेच्या नंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि मग आता पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। त्यासाठी 18 जणांचे जीव जावे लागले। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचलाय। तर 8 ते 9 जणांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। आरोपींना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करा, दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवा अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यातील हडपसर परिसरात शिवसेनेनं अनेक दारूभट्ट्यांवर धडक देत अड्डे उद्ध्वस्त केले। अवैधरित्या जर दारू बनवली जात असेल तर पोलीस करतात तरी काय असा सवाल कार्यकर्त्यांनी केलाय। तर हप्तेखोरीसाठी पोलिसांनी दारूचे अड्डे सुरू ठेवल्याचा आरोप विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलाय। तुम्ही म्हणताय 40 वर्षापासून हे चालू होतं, पोलिसांना निदर्शनास कधीच आलं नाही, त्यामुळेच विचारतो की हप्तेखोरीसाठी पोलीस दुर्लक्ष करत होते। तसं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। तुम्ही मला सांगा, जर 40 वर्ष व्यवसाय चालू आहे, फुगेवाडी दापुडी परिसरातील नागरिकांनी ह्याबाबत पोलीस खात्याकडे किंवा पोलीस चौकीला जाऊन वारंवार तक्रारी केल्या, याचा अर्थ पोलीस दुर्लक्ष करते। विशेषतः हडपसरमध्ये आमच्या गटनेत्यांनी SP आणि CP आणि DCPला तक्रार केली होती की अशा प्रकारे गावठी ही दारू बनवली जाते, ड्रग्सचा अड्डा झालेला आहे, पण कुठचीही कारवाई झाली नाही। आता कारवाई करतायत। ह्याला पूर्ण रीतीने शासनाचा नेक्सस असल्याशिवाय हे दारूच्या भट्ट्या चालत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे। म्हणून या बाबतीतली पिंपरी चिंचवड आयुक्त असतील, पुणे आयुक्त असतील, यांना आम्ही जाब विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही। विषारी दारूनं अनेक संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे। त्यानंतर पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला। या प्रकरणी निष्काळजीपणा, कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि अवैध दारू विक्री रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलीस दलातील 3 अधिकाऱ्यांना तर पिंपरी चिंचवडमधून 6 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। एक तर अशी घटनाच घडायला नको होती। डोळ्यात देखत इतक्या भर वस्तीच्या मध्ये अवैध दारू उपलब्ध होते, हेच मुळी कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे। आता त्याच्यानंतर निलंबन करणं पोलिसांचं म्हणजे रंगसफेदी असावी का काय अशी शंका वाटते। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वराती मागून घोडे। 18 जणांचे बळी गेल्यानंतर जाग आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं शुक्रवारी एका दिवसात 55 ठिकाणी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईत 4480 लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली। तर 42,000 लिटर दारू बनवण्याचं रसायन जप्त करून नष्ट करण्यात आलं। ही दारू बनवणाऱ्या 55 आरोपींना अटक करण्यात आली, तर 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्यातील या विषारी दारू कांडावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। हे सरकारचं अपयश आहे। तुम्ही मला सांगताय की हे बळी गेल्याशिवाय महाराष्ट्र सरकारला माहिती नव्हती ही गोष्ट चालली आहे। अहो, हप्ते हा शब्द ऐकलाय ना आपण सगळ्यांनी। महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला, मग एक्साईज डिपार्टमेंट असू दे किंवा होम मिनिस्ट्री असू दे, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या। अतिशय भयानक आणि अपयश एक्साईज डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालयाचं काल पुणे शहरात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मी सरकारमधले अनेक आमदारांची नावं देऊ शकतो ज्यांचं या व्यवसायाला, मटका दारू, गा नांदेड हिंगोलीत जाऊन बघा आमदार काय करतायत। ते टिळे लावून फिरतायत आणि दारू आणि मटक्याच्या व्यवसायाला त्यांचेच व्यवसाय सगळे आहेत। देऊ शकतो, हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे। तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना। हे सरकार अशा गुंडांच्या
आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. ते त्यांना म्हणतायत घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आहे की नाही सीएम विचारा. कुठल्या आमदाराचे अवैध दारू आहेत, कुठल्या आमदारांचे बेकायदेशीर धंदे आहेत हे संजय राऊत सांगण्याची हिंमत करणार आहेत का? संजय राऊतांमध्ये हिंमत असेल ते मी संजय राऊतांना आव्हान करतो. संजय राऊत यांनी सकाळी 10च्या पत्रकार परिषदेमध्ये या अवैध दारूवाल्या आमदारांचे धंदे उघडकीस केले पाहिजे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 4 आरोपींना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग केला. एकीकडे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच ज्यामुळे ही दारू विषारी बनली त्या मिथेनॉल सप्लायचाही कसून तपास सुरू करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.